नमस्कार मित्रांनो, मनीमेव मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या जीवनातील यश आणि अपयश यांचा सर्वात मोठा प्रभाव कोण टाकतं तर तुमची मेहनत, तुमचं नशीब की तुमच्या आजूबाजूचे लोक. एका विचारवंताने म्हटलं आहे की तुम्ही ज्या 5 लोकांच्या सर्वाधिक संगतीत असता त्यांच्यासारखेच तुम्ही बनता. म्हणजेच तुमचं भवितव्य तुमच्या मित्रमंडळींवर आणि नात्यांवर अवलंबून असतं. डॉक्टर उज्ज्वल पाटणी यांच्या जीत की हार व्हा तय्यार या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे योग्य संगत तुमचं जीवन उंचावू शकते, तर चुकीची संगत तुमचं यश हिरावून घेऊ शकते. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यशस्वी लोक कसे आणि कोणत्या 5 गोष्टी लक्षात घेऊन मित्र आणि आपली नाती निवडतात आणि कशा प्रकारे ते आपलं आयुष्य घडवतात. ह्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात तुम्हाला मिळणार आहे तुमच्या आयुष्यातील नकारात्मक संगती ओळखण्याचे मार्ग, योग्य मित्र निवडण्यासाठी यशस्वी लोकांचे गुपित आणि सकारात्मक आणि यशस्वी जीवन घडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व टिप्स. चला तर मग जाणून घेऊया यशस्वी होण्यासाठी नाती आणि मित्र निवडताना कोणत्या 5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. साथ सोडा, साथ निवडा. आपण कोणत्या लोकांच्या संगतीत आहात हे जीवनाची उच्चता ठरवण्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. माणूस आपले आईवडील, भाऊ बहीण आदी निवडू शकत नाही, परंतु जीवनात कोणत्या मित्रांच्या संगतीत राहायचे आणि कोणत्या संगतीत नाही राहायचे ते प्रत्येक माणूस ठरवू शकतो. काही लोक म्हणतात की आपल्या अंगात ताकद असल्यास सोबतच्या चुकीच्या लोकांचा स्वतःवर परिणाम होत नाही. तुम्ही योग्य मार्गावर असाल तर इतर लोक तुम्हाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकत नाहीत. मला ही गोष्ट जरा पुस्तकी वाटते असं लेखक म्हणतात, कारण माझा असा विश्वास आहे की माणूस ज्या लोकांच्या संगतीत राहतो त्याच प्रकारचे गुण त्याच्यात निर्माण होतात. तो हळूहळू ती वागणूक स्वीकारू लागतो. काही लोक दृढ असतात, ते वाईट परिस्थितीत देखील स्वतःला उंच जागेवर ठेवतात, परंतु तरीही त्यांना अयोग्य व्यक्तींच्या संगतीची किंमत मोजावी लागतेच. म्हणून तुमचे मित्र चोर असतील आणि आपण चोरीत सामील नसाल तरीही वेळ येताच तुमच्यावर संशय घेतला जाऊ शकतोच. तुमचे मित्र निराशावादी असल्यास हळूहळू तुम्हीही निराशावादी बनून जाल. तर तुमच्या मित्रांना समाजात सन्मान मिळत नसेल आणि त्यांची वागणूक संशयास्पद रीतीने पाहिली जात असेल तर त्यांच्यासोबत राहणार असल्यामुळे तुम्हालाही अनेक लोक संशयाच्या नजरेने पाहू शकतील. तुम्ही जगातील प्रत्येक व्यक्तीकडे जाऊन असे म्हणू शकत नाही की तुम्ही फक्त त्यांच्यासोबत राहता, त्यांच्या कारवायात तुम्ही सामील नाही आहात असे तुम्ही म्हणू शकता काय? तर तुम्हाला दिल्लीला जायचे असल्यास कोलकात्याच्या जाणाऱ्या मित्रांसोबत तुम्ही दिल्लीला जाऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला दिल्लीला जाणाऱ्या गाडीत दिल्लीला जाणाऱ्या त्यांच्या सोबत्यांसोबतच चढावे लागेल. अगदी याच प्रकारे आपण जी ध्येय गाठू इच्छिता, जी स्वप्ने साकार करू इच्छिता, त्याच दिशेने जाणाऱ्या लोकांची मित्र म्हणून निवड करावी लागेल. तर मित्रांनो, या साथीदारांपासून पूर्णतः मुक्त व्हा, जे दुसऱ्याला धोका देतात आणि तुमच्याशी निष्ठा ठेवण्याची वचन देतात आणि दुसऱ्यांविषयी चुकीच्या अफवा पसरविणारे आणि पाठीमागे चुकीच्या गोष्टी सांगणारे, समाज विघात कामात आकंठ बुडालेले, कारण त्यांच्यावर कायद्याचा बडगा पडताच ते कुठेच उभे राहू शकणार नाहीत. जे आपल्या आईवडिलांचा अनादर आणि तिरस्कार करतात, जीवनाविषयी नेहमी निराशावादी गोष्टी सांगणारे, पूर्णपणे नकारात्मक आणि प्रत्येक कामापूर्वी भीती निर्माण करणारे, जे
त्यांच्या चुकीच्या कामात तुम्हाला भागीदार बनू पाहतात, जे तुमच्या चुकीच्या गोष्टींचा कधीही विरोध करत नाहीत. मानवता आणि संबंध यांना काहीच महत्त्व न देणाऱ्या व्यक्ती, ज्यांच्यासाठी पैसेच महत्त्वाचे आहेत, असे लोक कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवण्यालायक नसतात. आपण संत असाल तर अशा लोकांना बदलवण्याचा प्रयत्न करण्यास हरकत नाही, परंतु आपण एक सामाजिक प्राणी असाल तर अशा लोकांपासून दूर राहणेच फायद्याचे होईल. त्याचबरोबर यांच्यासोबत मर्यादित संपर्क, मर्यादित संगत ठेवा. असे लोक कोणते ते आता ऐकून घ्या. तर आपण आता पाहिलेल्या वाईट गोष्टी लागू होणाऱ्या, परंतु तुम्ही संगत पूर्णपणे सोडणे शक्य नसलेल्या लोकांसोबत मर्यादित संपर्क म्हणजे कामाशी काम संबंध ठेवा. जसे की व्यवसाय धंद्यात, कार्यालयात, संस्थांमध्ये, कुटुंबात असे अनेक लोक असतात ज्यांच्याशी संबंध ठेवून काहीही शक्य होणार नसते, परंतु तरीही त्यांच्यासोबत संबंध ठेवण्याला आपला नाईलाज असतो. तर अशा परिस्थितीत या लोकांशी पूर्णतः कामाशी संबंधित संपर्क ठेवावा आणि इतर वेळी त्यांना स्वतःपासून लांब ठेवावे. माझ्या एका मित्राचे काका खूपच नकारात्मक प्रकारची व्यक्ती आहेत. त्यांच्यासोबत अगदी थोड्याच वेळ बसल्यावरही तुम्हाला दुनियाभराची निराशा वेढून टाकते. माझा मित्र त्यांच्याशी फक्त होळी, दिवाळीसारखे सण असतात तेव्हाच भेटतो आणि नमस्कार चमत्कार करून निरोप घेतो. त्याचे म्हणणे असते की 1 तास या काकांसोबत बसल्यास एका आठवड्याची मानसिक बॅटरी डिस्चार्ज होते. तात्पर्य हेच की तुमच्या कुटुंबात तुम्हाला मागे ओढणारे लोक असल्यास त्यांच्यासोबत विवेकाने अंतर ठेवावे आणि आपले मार्ग नवीन पद्धतीने काढावे. आणि जिंकायचे असेल तर यांची संगत निवडा, जे मी आता सांगणार आहे. तुम्हाला जीवनात काही मिळवायचे असेल तर जीवनात ज्यांची खरेच काही मिळवलेले आहे अशा लोकांची संगत निवडा. यशाचे मंत्र शिकण्यासाठी तुमच्या स्वतःच्या इच्छित क्षेत्रातील यशस्वी लोकांचा सहवास मिळवावा लागेल. असे लोक निवडा जे तुम्हाला कोणत्या मार्गाने गेल्यास यश मिळेल हे सांगू शकतील. अडचणी आल्यानंतर तुम्हाला धैर्य देऊ शकणारे आणि त्या अडचणीतून मार्ग काढू शकणारे लोक निवडा. असे लोक निवडा जे हे जग म्हणजे एक शानदार जग असून येथे तुमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत हे सांगत असतील. असे लोक कुठे मिळतील असा प्रश्न उभा राहतो. तुमच्या ओळखीच्या वर्तुळात असे लोक नसतील तर मित्रांनो, घरी बसून अशा व्यक्तींशी कधी ना कधी ओळख होईलच असे आपल्याला वाटत असल्यास असे कधीही होणार नाही. कोणतीही यशस्वी व्यक्ती तुमच्याकडे येऊन म्हणणार नाही की मला तुझी संगत हवी आहे. तुम्ही स्वतः कष्ट घेऊन अशा लोकांशी संबंध स्थापित करा. तुमचे लक्ष्य काय आहे आणि तुम्ही कुठे पोहोचू इच्छिता हे तुम्हाला माहीत असेल तर शिखरावर बसलेल्या लोकांची माहिती देखील तुम्हाला ठेवावी लागेल. हिम्मत करा आणि सरळ त्या व्यक्तींकडे जाऊन म्हणा, मी तुमचे मार्गदर्शन घेऊ इच्छितो. मी तुमचा चाहता आहे आणि मी देखील तुमच्यासारखा होऊ इच्छितो. त्या व्यक्तीने तुमच्या म्हणण्यातील खरेपणा आणि तुमचे समर्पण पाहिल्यास ती निश्चितच तुमची मदत करेल. तुम्ही एखाद्या समवयस्क प्रतिभान व्यक्तीची मैत्री इच्छित असाल तर योग्य संधीची वाट पाहू नका. स्वतः जाऊन मैत्रीचा हात पुढे करा. हजारोतील एखादीच व्यक्ती मैत्रीसाठी पुढे आलेला हात नाकारते. तात्पर्य हेच की जसे आपण बनू इच्छिता तशाच व्यक्तींशी संपर्क वाढवा. एखाद्याकडे मैत्रीचा हात पुढे करणे, एखाद्याला मार्गदर्शन करण्याची विनंती करणे, एखाद्याकडे अडचणीचे उत्तर विचारणे ही लाजण्यासारखी गोष्ट नाही, तर हे काम फक्त साहसी लोकच करू शकतात. डोळ्यापुढे स्वप्न असणारे आणि खुल्या डोळ्यांनी स्वप्न पाहण्याची शक्ती असणारे लोकच असे करू शकतात. तर पुस्तके लिहू इच्छिणारे किंवा प्रेरक बनू इच्छिणारे अनेक लोक
लेखकाला भेटतात अशा व्यक्तींचे व्यक्तिमत्व आणि त्यांचे बोलणे ऐकून त्या खरोखरच गंभीर आहेत की नाही ते त्यांना कळते. अशा व्यक्ती खरेच गंभीर असतील तर ते लेखक अवश्य वेळ देतात. त्यावेळी ते खरंच कामात गुंतलेले असेल तरीही ते नंतर त्यांना वेळ देतात, परंतु कोणताही तिरस्कार करीत नाही. पण समोरचा माणूस जर त्यांचा वेळ खातोय आणि स्वतःच्या ध्येयाप्रती गंभीर नाही असे वाटले तर ते त्यांना निरोप देतात. तर मित्रांनो, महत्त्वाचे मुद्दे लेखक इथे आपल्याला सांगतात की गंभीरपणे तुमचे संपर्क आणि मित्रांची यादी हा व्हिडिओ संपल्याबरोबर लगेच तयार करा. साथ सोडण्यायोग्य असणाऱ्या व्यक्तींना सोडण्याचा दृढ निश्चय घ्या. साथ सोडण्यायोग्य असणाऱ्या परंतु तसे करण्यास नाईलाज असणाऱ्या व्यक्तींशी कामाशी काम ठेवा. यशस्वी आणि सकारात्मक लोकांकडे मैत्रीचा हात पुढे करा. त्यांची संगत निवडा आणि मग भलेही यासाठी थोडे वाकावे लागेल. तुमचं भविष्य हे तुमच्या संगतीवर ठरते. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की यशस्वी लोक त्यांच्या नात्यांची आणि संगतीची निवड किती विचारपूर्वक करतात. चांगली संगत तुम्हाला उंचावते तर वाईट संगत यशाच्या मार्गात अडथळा निर्माण करते. मित्रांनो, या व्हिडिओतून आपण काय काय शिकलो तर मित्र आणि नाती निवडताना कोणत्या 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या, चुकीच्या संगतीपासून मुक्त होण्यासाठी कोणती पावलं उचलायची, आयुष्य उंचावण्यासाठी योग्य व्यक्तींची निवड कशी करायची. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करणं विसरू नका. तुमच्या मित्रांना देखील योग्य संगतीचे महत्त्व कळू द्या आणि मित्रांनो, तुमची किंमत तुम्हाला पण कळू द्या. आणि हो, अशाच प्रेरणादायी आणि यशस्वी जीवन घडवणाऱ्या विषयांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक नवीन मैत्रीचे नाते जोडून ठेवा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, जेणेकरून पुढील महत्त्वाचे व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. तुम्हाला या विषयावर काय वाटलं? तुमच्या जीवनात अशी कोणती संगत तुम्हाला यशस्वी होण्यास मदत झाली आहे किंवा अडथळा ठरली आहे? तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. योग्य संगत निवडा, यशस्वी व्हा. पुन्हा भेटू एका नव्या आणि प्रेरणादायी विषयासह. तोपर्यंत सकारात्मक रहा, प्रगती करत रहा. धन्यवाद.